नमस्कार। आज आपण नागपंचमी विशेष सातूचं पीठ कसं बनवायचं, त्याचप्रमाणे सातू कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगितलेली आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। यामध्ये तुम्ही एक पदार्थ मिसळा ज्यामुळे सातू जे आहेत ना, कलरसुद्धा छान येणार सातूला आणि खूप छान लागणार। तर अशी पौष्टिक सातू कशी बनवायची, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी साधारण अर्धा किलो गहू घेतलेले आहेत आणि 1 वाटी साधारण चणा डाळ घेतलेली आहे। तर हे जे गहू आहेत आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला कोरडे करून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे आपण हे सातूचं पीठ अगदी पौष्टिकरित्या बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। साधारण हे गहू आपल्याला 4 ते 5 मिनिट कोरडे करून घ्यायचे आहेत, म्हणजेच यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। तर काय करायचं की हे जे गहू आहेत ना, 5 मिनिट फॅनच्या खाली ठेवायचे आणि कोरडे होऊ द्यायचे। यामधलं या रीतीने पूर्ण पाणी काढून घ्यायचं, म्हणजे कोरडे झाल्यानंतर गहू जेव्हा आपण भाजू तेव्हा छान गहू कोरडे होणार आणि जे पीठ आहेत आपण बाहेरनं चक्कीवरून दळण न आणता आपण घरीच दळणार आहोत। तर चणा डाळ घेतलेली होती 1 वाटी साधारण। तर ही डाळ जी आहेत ना आपल्याला 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायची आहे। थोडीशी गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला ही डाळ जी आहेत ना भाजून घ्यायची आहे। तर डाळ भाजून झालेला आहेत, एका बाउलमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आता गहूसुद्धा कोरडे झालेले आहेत, तर आता आपण गहूसुद्धा भाजून घेऊयात। तर हे अर्धा किलो गहू होते। तर हे गहू जे आहेत ना आपल्याला इतपत भाजायचे आहे, जोपर्यंत गहू उडत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। याला थोडा कलर दिसतो, गोल्डन ब्राऊन कलर येतो थोडा लालसर, तोपर्यंत आपल्याला हे गहू भाजून घ्यायचे आहेत। जेवढे तुम्ही गहू भाजाल ना तेवढी सातू जे आहेत ना टेस्टला खूप भन्नाट लागणार। तर म्हणून गहू जे भाजताना गहू साधारण आपल्याला 5 ते 6 मिनिट भाजून घ्यायचे आहेत, अगदी लो फ्लेमला भाजायचे। आणि चणा डाळ बघू शकता गोल्डन ब्राऊन भाजलेली आहेत, हे सुद्धा थंड होऊ द्यायचं पूर्ण दोन्ही मिश्रण आणि नंतर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चमच जिरे घेतलेले आहेत आणि इथे सुंठ पावडर घेतलेली आहेत आणि चवीनुसार थोडं मीठ घेतलेलं आहे। मीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला लागत असेल टाका किंवा नाही टाकलं तरीही चालेल। तर सुंठमुळे काय होतं, कलर खूप सुरेख येतो आणि टेस्टला पण खूप छान लागते आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो सातूचा। तर इथे बघू शकता मिक्सरमधून बारीक केलेलं आहेत आणि चाळणीने गाळून घेतलेला जो रवा जो आहेत ना त्यामधला निघाला, त्याची तुम्ही लापशीसुद्धा करू शकता। तर इथे मी साधारण 1 वाटी पाणी घेतलेलं, 1 ते 2 चम्मच मी इथे गूळ टाकून घेणार आहेत। गूळ जो आहे किसलेला टाकून घेणार आहेत। यामध्ये साधारण 3 चम्मच आपल्याला सातूचं पीठ टाकायचं आहे। तर सातू जे आहेत ना टेस्टला भन्नाट लागण्यासाठी त्यामध्ये थोडं मिक्स करायला व्यवस्थित नव्हतं भांडं, त्यामुळे मी बदलून घेतलेलं आहेत। हे झालेल्या नाही आहेत आणि खूप छान सातू झालेली आहेत, आपण घरच्या घरीच बनवली। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।